आमच्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म का रिस्ट्रिक्ट करताय आणि कुठल्या बेसिसवरती करताय? तू टेलिव्हिजनचा आहेस म्हणून तुला नाही मिळणार फिल्म का? ऍक्टर आहे ना यार. हे असं डिफरन्शिएट होतच का? वाय? स्पेशली मराठीमध्ये ग्रुपिझम आहे. आहे असं मला वाटतं. माझी सुरुवातच एका हिंदी फिल्ममुळे झालेली आहे. Seriously? अरे यार. आणि त्याच्यात राणी मुखर्जी आणि सचिन कुंडलकर वगैरे हे सगळेजण होते. 90च्या दशकातली मराठी इंडस्ट्री एका शब्दात. फन. आणि आत्ताची मराठी इंडस्ट्री इंटेन्स. तेव्हा मला युनिब्रोज होते. सरांनी पहिला क्वेश्चन केला होता की तू आयब्रोज करशील ना ग? मी म्हणलं हो करते, मला काही प्रॉब्लेम नाही. मी पहिल्यांदा प्रेमात पडले हे मला माझ्या आई बाबांनी सांगितलं की मधुरा तू प्रेमात पडली. मी पहिल्यांदा डेटवर जात होते तेव्हा माझी आई जास्त एक्साइटेड होती. ती गोड माझी पोरगी पहिल्यांदा प्रेमात पडली वगैरे वगैरे. अशी कोणती आई म्हणते? आमच्या आईने ते फटके दिले आम्हाला. ते करूच शकत नाही कारण माझ्या आई बाबांचं लव्ह मॅरेज, माझ्या आजी आजोबांचं लव्ह मॅरेज आहे. आमच्या घरामध्ये सगळ्यांची लव्ह मॅरेजेस आहेत. आमच्या बिल्डिंगला आग लागली. आई ऑपरेशन थिएटर मध्ये जात होती आणि आई त्या अवस्थेत होती, त्या पेन मध्ये, पण ती मला सांगते मी वाचणार आहे, मला काही होणार नाहीये. माझ्या पोरीला एवढं मोठं काम मिळते, ती नाही नाही म्हणू शकत. लोक म्हणतात की कलाकार अनेक मुखवटे घालून फिरतात, पण खरं तर आज सगळे मुखवटे आपण उतरवणार आहोत नो फिल्टर या खास कार्यक्रमामध्ये. नमस्कार, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज एका अशा अभिनेत्रीला भेटणार आहोत जिच्या अभिनयावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, पण तिच्या मनातलं ओळखायला मात्र इम्पॉसिबल झालंय. आपल्या सर्वांची लाडकी मधुरा देशपांडे. पहिलं तर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. बरं मधुरा, नावातच गोडवा आहे तुझ्या. सो तुझ्याबद्दल खरंच जाणून घ्यायचं आहे, तुझा पूर्ण प्रवास या क्षेत्रातला. एकतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे थँक्यू सो मच. हा सेगमेंट तू माझ्या बरोबर करतेस, कारण मी तुझे या सेगमेंटचे बरेच इंटरव्ह्यूज बघितलेत आणि छान वाटतात बघायला. आणि या प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर असा काही माझा फार खूप म्हणायला गेलं तसं खूप काही बऱ्याच लोकांचा असा खूप स्ट्रगल बिगलवाला झोन आहे. बट स्टील प्रत्येकाचा स्ट्रगल हा त्यांचा स्ट्रगल असतो. या क्षेत्रात यायचं माझा मोटिव्हच नव्हतं कधी, खरं सांगायचं झालं तर. मी खूप लहान असल्यापासून भरतनाट्यम शिकते. सो मला भरतनाट्यममध्ये MA करायचं होतं आणि माझ्या आईबाबांनी मी कॉमर्सला गेल्यामुळे मग आई बाबा सांगतील ते वाल्या झोनमध्ये मी होते. सो CA करायचं मी ठरवलं होतं आणि इवन मी CAचा अभ्यासही करत होते, याची परीक्षाही दिली. पण हे सगळं चालू असताना, इवन डान्स पण शिकत असताना, मी साधारण 3.5-4 वर्षाची असल्यापासून भरतनाट्यम शिकत होते. सो त्यावेळेला सुद्धा ना बऱ्याचदा असं वाटायचं की मला डान्समधला अभिनय जास्त अट्रॅक्ट करतो. सो प्रत्येक वेळेला माझ्याकडनं असं व्हायचंच की मी अभिनयाकडे जास्त माझा कल असायचा. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेज कॉम्पिटिशन्स असायची, पुरुषोत्तम, फिरोदिया आणि हे. पण त्यामध्ये सुद्धा ना मी कधी ऑनस्टेज नाही काम केलं. म्हणजे कॉम्पिटिशन्समध्ये सुद्धा मी कधीच ऑनस्टेज नव्हते. म्हणजे हार्डली कधीतरी म्हणजे कॉम्पिटिशनला तर नाही, म्हणजे मला आठवतही नाहीये की मी कधी पुरुषोत्तमला ऑनस्टेज काम केलंय ॲज अन ॲक्टर म्हणून. मी दरवेळेला बॅकस्टेजलाच असायचे. पण ती बॅकस्टेजची पण जी मजा असते ना ती खूप वेगळी असते. पण एक आतून कुठेतरी असतं ना की मला माहिती आहे की मी चांगलं काम करू शकते. मला माहितही नव्हतं की मी करेन की नाही, पण आपला एक आतला आवाज आपल्याला सांगतो ना की यार मला करायचंय ऑनस्टेज काम, मला बघायचंय ॲटलिस्ट मी काय करू शकते एवढं तरी. पण नाही मिळालं तेव्हा कधी स्कोप. पण त्याच्यानंतर मी ग्रिप्स थिएटर जॉईन केलं पुण्यामध्ये, सुदर्शन रंगमंचचं, शुभांगी दामले आणि ह्या सगळ्यांबरोबर. सो तेव्हा ते ग्रिप्स थिएटर खूप मजेशीर आहे आणि खूप छान आहे. म्हणजे अजूनही मला स्कोप मिळाला तर मला फार आवडेल ते करायला. म्हणजे ते लहान मुलांसाठी असलेलं थिएटर आहे. म्हणजे लहान मुलांच्या व्यथा ते बिचारे जेव्हा आपल्याला येऊन सांगतात की आई मला हे नाही करायचंय, आई मला हे पाहिजे, किंवा छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती होतो. पण लहान मुलं कधीही योग्य भाषेमध्ये आपल्यापर्यंत ते पोचवू शकत नाही. पण
मग ॲज अ मोठी माणसं आपणच लहान मुलांचं कॅरेक्टर प्ले करायचं, पण ते वाल्या झोनमध्ये नाही, नॉर्मल ह्याच्यामध्येच. आणि त्याचा मी भाग झाले. त्याच्यामध्ये मी नाटक केलं. त्याच्यामध्ये मी ऑन स्टेज काम केलं पहिल्यांदा. येस. फायनली. मग त्याच्यानंतर बाकीची छोटी-छोटी नाटकं मी केली. मग त्याच्यानंतर मी अनिरुद्ध खुटवडांचं एक वर्कशॉप केलं आणि त्याच्यामध्ये मला ॲक्चुअली खूप त्याच्यामधनं मला जाणवलं, म्हणजे मला अभिनय हा खूप जास्त आवडतोय असं माझ्या एकूणात लक्षात आलं. हां, मीनवाईल ह्याच्या आधी एकदा ना आम्ही ग्रिप्स एका नाटकाची तालीम करत होतो. तालीम चालू असताना आमच्या शेजारी सुदर्शनला खूप साऱ्या ऑडिशन्स व्हायच्या. हं. सो सुदर्शन थिएटरमध्येच. ती खूप मोठी बिल्डिंग आहे. सो एका साइडला हॉल्स आहेत, थिएटर आहे आणि एका साइडला रूम्स आहेत अशा. सो तिथे ऑडिशन्स व्हायच्या आणि तिथे माझी पहिली मालिका, सगळ्यात पहिली झुंज ही एकाकी ओह! नावाची जी मालिका होती. त्याच्यामध्ये जी शशांक येस. सोळंकीची आहे, सेव्हन सेन्स मीडिया, त्याची ऑडिशन झाली होती. मी लिटरली सांगते ती ऑडिशन तेव्हा मला युनिब्रोज होते. अ, मी ती ऑडिशन रिहर्सल्सच्या कपड्यांमध्ये फक्त तोंडावरती पाणी मारून दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सरांना काय दिसलं माझ्या मते, माझ्यात काय मला नाही कळलं. कारण अजिबात मी ड्रेस्ड अप नव्हते. मी रिहर्सलच्या कपड्यांमध्ये होते. आय थिंक सो मी तेव्हा ना फर्स्ट इयरला वगैरे असेल. मे बी हां, मला ओके. आता हो, फर्स्ट इयरलाच होते. आणि फारच म्हणजे अत्यंत गबाळ्या अवस्थेत मी ती दिली होती ऑडिशन. आणि मग झालं सिलेक्शन आणि मी गेले तिकडे. तर तेव्हा मला सरांनी पहिला क्वेश्चन केला होता, की "तू आयब्रोज करशील ना गं?" मी म्हणलं, "हो, करते. मला काही प्रॉब्लेम नाही." कारण तेव्हा ना माझ्या डोक्यामध्ये ना कधीच ना माझ्या घरामध्ये आपण दिसतोय कसे? आपण काय आहे? काय करायचंय? ह्याच्याकडे कधीच लक्ष नसायचं. टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण की माझ्या घरामध्ये खूप अभ्यासवाला झोन आहे ओह! किंवा डान्स करतोय तर त्याच्यामध्ये मग सकाळी उठून रियाज करणे, ह्या सगळ्या. सो फोकस तिथेच होता. सो ह्याही गोष्टी पॅरलली महत्त्वाच्या असतात, ह्याचा मला अंदाज अंदाजच नव्हता. म्हणजे राइट. आता आताच्या पोरी बघितल्या तर साधारण म्हणजे मी काहीच म्हणजे मी बालिश होते त्यावेळेला. सो मग त्याच्यानंतर अ, अ, झुंज सीरियल झाली. त्याच्यामध्ये खूप छोटासा रोल होता. पण त्याच्यामध्ये पण मला खूप गंमत वाटते, की माझं कॅरेक्टर लिहिलंच नव्हतं त्याच्यात. मी निगेटिव्हसाठी मला त्यांनी सिलेक्ट केलं होतं. पण त्यांनी लूक टेस्ट झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, की निगेटिव्हसाठी नको. मग काय करायचं? मग त्यांनी एक कॅरेक्टर ॲड केलं. स्नेहा नावाची एक मुलगी, लहान मुलगी, प्रतीक्षाताईची अजून एक लहान मुलगी. हं. हे कॅरेक्टर ॲड झालं. सो त्याच्यामुळे ते आपल्यासाठी कॅरेक्टर लिहिल्यासारखा तो एक वेगळाच फील आला. सो मग ती सीरियल झाली. त्यावेळेला आई-बाबांनी पहिल्यांदा माझं काम बघितलं. मग त्यांनी असं पहिल्यांदा मला स्क्रीनवरती बघितलं. तेव्हा ते लूक टेस्टला आले होते. सो मग आई मला नेहमी म्हणते, की "त्यावेळेला मी जेव्हा तुला बघितलं स्क्रीनवरती, तेव्हा मला असं झालं, की हां, माझी पोरगी ह्याच्यात काहीतरी करू शकेल." समथिंग. सो मग ते झालं. मग त्याच्यानंतर मग मी खुटवडांचं वर्कशॉप केलं. मग त्याच्यानंतर मी राज्यनाट्यची कॉम्पिटिशन केली. मग राज्यनाट्याला मला जेव्हा सिल्व्हर मेडल मिळालं, मग तेव्हा आई-बाबांना पण परत असं झालं, की "हो बाबा, काहीतरी करू शकते पोरगी." पण तरी सुद्धा असं कधीच पण मला कुठेच एक नव्हतं. विचारायचंय, म्हणजे आई-वडिलांचा पूर्ण सपोर्ट होता, की तेव्हा यू आर 90s किड्स, सो तेव्हा असं होतं, की नको, ह्या क्षेत्रात नको. कशाला स्टेज आणि हे सगळं. आपली छानशी 10 ते 6 नोकरी बघूया, बँकेतली नोकरी बघूया. बिकॉज फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असं काहीच नाहीये. तर डेफिनेटली मराठी टिपिकल माइंड हेच हो, असतं. हो, हो. सो तुझ्या घरातही ते असणारच आहे. हो, म्हणजे होतं, पण माझ्या आई-बाबांची गंमत अशी आहे ना, की त्यांचं असं होतं, की माझी पोरगी ज्याच्यात खुश आहे ना, ते तिला करू दे. हं. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो आमच्या या नात्याबद्दल, की माझं माझ्या आई-बाबांबरोबर खूप मित्र-मैत्रिणीसारखं नातं आहे, की जे मी अजूनही आई-बाबांना सगळ्या गोष्टी सांगू शकते, बिनधास्त. आणि ते मित्र-मैत्रिणीसारख्या मला सजेशन्स देतात. म्हणजे म्हणजे मी एकदा आईशी बोलताना सांगते, की "आई, मी मैत्रिणीसारखी बोलतीये हां तुझ्याशी." "हां, ठीक आहे. मैत्रीण झोन ऑन. बोल गं." असावाला तो वॉव! एक आहे. म्हणजे मी पहिल्यांदा प्रेमात पडले, हे मला माझ्या आई-बाबांनी सांगितलं, की "मधुरा, तू प्रेमात पडलीयेस." किंवा मी पहिल्यांदा डेटवर जात होते, तेव्हा माझे आई-बाबा, माझी आई जास्त एक्साइटेड होती, की माझी मुलगी डेटवर तू चालली आहे. सांगून त्यांना डेटवर गेली होती. हो, हो. मी प्रेमात पडलीये हेच माझ्या आईने मला सांगितलं पहिल्यांदा.
मला माहितच नाही की मी प्रेमात, ह्याला प्रेम म्हणतात हे मला कळलंच नव्हतं तोपर्यंत. बरं आईने ते नोटीस कसं केलं? कशा मला नाही पद्धतीने? माहिती, कदाचित मी त्याच्याबद्दल ज्या पद्धतीने बोलत असेन किंवा अशा पद्धतीने. सो ह्या सगळ्या गोष्टी ग, त्यामुळे असं नातं आहे. ओके. पण त्यावेळेला तू म्हणतेस ते बरोबर आहे, की एक सिक्युरिटी वाल्या हां, झोन झोन. मध्ये. हां. आणि आमच्या आमच्या घर म्हणजे आमच्या अख्ख्या घरातच ना बाबांकडे ना आईकडे कोणीच या क्षेत्रात नाहीये. राइट. ह्या क्षेत्रात सोडून दे, कोणीही इव्हन अवती-भवती पण नाहीये. काहीच काहीच संबंध नाहीये नाही, संबंध. नाटक नाही, डान्स नाही, काहीच कोणीच नाही. नाही. हां, दूर-दूरपर्यंत नाही. आमच्या घरामध्ये गाणं म्हणजे माझी आई गाते. सो गाणं खूप होतं आमच्या घरामध्ये. सो माझ्या आई-बाबांची खूप इच्छा होती, की मी गाणं शिकावं. पण माझा एक वेगळाच हट्ट होता, की सतत कानावरती ते गाणं पडल्यामुळे ना माझं असं, मला नाही गाणं शिकायचं, मला डान्स शिकायचा आहे. असा वाला हो, तो हो. एक माझा झोन होता. तेव्हा बाबांनी लहानपणी मला ही अट पण घातली होती, की तू गाणं शिक, मग तुला डान्सला टाकतो. डान्स शिकायला सुरुवात कर मग. कारण तेव्हा खूप लहान वयामध्ये डान्स, भरतनाट्यम शिकवतही नाहीत, कारण तुमची वाढ पूर्ण झालेली नसते. सो जशी मी क्लासला जायला लागले डान्सच्या, तसं मी गाणं पण बंद करून टाकलं. म्हणजे म्हणजे ओके. तेव्हा ती ती बुद्धी होती. होती. येस. बरं ते एकुलती एक आहेस? नाही, माझी लहान बहीण आहे. ओके. आणि तिचं काय तिने सध्या कुठलं क्षेत्र निवडलं? बापरे! ती सायकॉलॉजिस्ट आहे. ओह! दूर-दूरपर्यंत काहीही संबंध नाही. काहीच म्हणजे संबंध तुझं आणि तिचं कुठल्या गोष्टी मॅच होतात हे जाणून घ्यायला. खरंच काहीच मी तेच सांगते, आमच्या घरामध्ये सगळे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, सगळी लोकं अशी आहेत. माझ्या क्षेत्रातलं कोणीच नाहीये. सो मग त्यांच्यासाठी ती धाकधूक जरा होती. पण मग ते बक्षीस मिळालं, ते लूक टेस्टला आले, हे सगळं झालं. त्याच्यानंतर मी आराधना नावाची पण अजून एक सीरियल केली. सो ज्याच्यामध्ये सेकंड लीडच होतं. आणि मग त्याच्यानंतर मी कॉमेडीची बुलेट ट्रेन करत होते. हं. दॅट वॉज माय फर्स्ट खूप मोठा ब्रेक म्हणू शकतेस तू. पण मी होस्टिंग कधीच केलं नव्हतं. म्हणजे होस्टिंग हा प्रकार काय असतो हां. हेच माहित नाही. नंतर इतकी मोठी दिग्गज लोकं आहेत आपल्याबरोबर. त्याच्यात ते कॉमेडीवाला झोन आहे. माझा आणि कॉमेडीचा तसा तेव्हा पण काही संबंध नव्हता आणि मला मला भीती वाटते. पण मला मजा आहे. मला ट्राय पण करून बघायचंय. पण तरी अजूनही खूप अवघड गोष्ट आहे कॉमेडी कॉमेडी करणं. डेफिनेटली. खूपच अवघड. आणि इतकी विशाखा ताई, अंशुमन दादा, पॅडी दादा, सगळे मोठे एवढी खूप मोठी लोकं होती. आणि समोर रेणुकाताई होती, रेणुका शहाणे, आहा! मकरंद मकरंद अनासपुरे, अनासपुरे. येस. यांच्यासमोर आपण उभं राहणं आणि दॅट वॉज माय फर्स्ट खूप मोठा ब्रेक शो. होता. येस. हां. तर मी तो केला. आणि मी तो केला आणि मग त्याच्यानंतर आईनी मला सांगितलं होतं, की "मधुरा, तुझ्याकडे वर्ष आहे. त्या वर्षामध्ये म्हणजे हा शो चालू असताना या वर्षामध्ये झी वरती लीड सीरियल मिळवून दाखव. वर्ष जर नाही मिळाली वर्षात लीड, तर मग तू सीए कंटिन्यू करशील हो. प्लीज." तर मी आईला म्हणलं, "हां, ठीक आहे. ओके." आणि ना गंमत अशी झाली, की मी ऑडिशन्स देत होते. मी देत होते. आणि माझं बुलेट रनचं कॉन्ट्रॅक्ट संपायला आणि माझी फायनल कन्यादानची ऑडिशन व्हायला एकच वेळ आली. आणि माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि साधारण नोव्हेंबरमध्ये समथिंग लाइक दॅट माझ्या आईचा हा माझ्यासाठी खूप मोठा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात खूप मोठा किस्सा असू शकतो हा. आहेच म्हणजे असू शकतो नाही. आमच्या बिल्डिंगला आग लागली आह! पुण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये माझी आई बर्न झाली. सो द ठीक. थिंग इज ती आमच्या कामवालीला वाचवण्यासाठी तिने तिला भिंतीच्या साईडला नेलं आणि ती उतरत होती. सो त्या धुरामुळे ती बर्न झाली. सो ती हॉस्पिटलाइज्ड होती आणि मी आणि बाबा इकडे होतो, मुंबईत होतो. मी घर शोधत होते. तर आमचं ठरलं होतं, की माझं शूट झालं बुलेट ट्रेनचं, की आपण नेक्स्ट डे बाबा, तू आणि मी जाऊन घरं बघूयात. 2-3 घरं शॉर्टलिस्ट केली होती. तर मी घरी आले शूटवरनं आणि बाबा नव्हताच. तर म्हटलं, "बाबा कुठे गेला?" आणि असा अचानक तर तो कधीच जात नाही. मग आजीनी मला सांगितलं, की "नाही, तो गेला, त्याचं काहीतरी इमर्जन्सी काम आलं." म्हटलं, "असं तर कधी होत नाही बाबाचं, की बाबा अर्जंट काम आलंय वगैरे." मी त्याला कॉल करते, तो उचलत नाही. मग माझ्या डोक्यामध्ये वेगळेच किडे. मी विचार. आईला येस. कॉल करते, माझ्या बहिणीला कॉल करते मुक्ताला. कोणीच उचलत नाही. लँडलाईन होता त्यावेळेला, लँडलाईन उचलत नाहीये. म्हटलं, "असं तर होत नाही." माझ्या डोक्यात असं होतं, की बाबाकडे घराची किल्ली आहे की नाही, हे मला माहीत नव्हतं. हां. माझ्या डोक्यात हा थॉट होता. पण हे असं काहीच नाही. मग सकाळी म्हणलं काहीतरी ऑफ आहे. ते फीलिंग आलं मला. मी गाडीत बसले. मी शिवनेरीला बसले आणि बाबाचा मला कॉल आला, की "हे घाबरू नकोस, आई थोडी होरपळली आहे, तर तू हॉस्पिटलमध्ये ये." फक्त आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. म्हटलं, "मला वाटलंच काहीतरी आहे." मी गेले आणि माझ्यासाठी माझे आई-बाबा इज लाइक म्हणजे प्रत्येकासाठीच येस.
पण काही होत मला काही हेच मला तर काही सुधरतच नव्हतं. आणि मी गेले. मी आईला त्या अवस्थेत बघितलं आणि आईला ऑपरेशन थिएटरला नेणार होते आणि तेवढ्यात मला फोन आला सुहास सरांचा सेव्हन सेन्स मीडियामधनं की तुला लीड मिळालीये. त्या क्षणाला मला फोन आला आणि माझं वर्षही संपत आलं होतं. ही साधारण नोव्हेंबर एंडची गोष्ट आहे. म्हणजे आईनी जो मला पिरियड दिला होता तोही संपत आला होता. आणि मी आईला म्हणलं, पण मी त्यांना म्हणाले की मी नाही करू शकत. माझ्या आईची ही सिच्युएशन आहे. आणि आई म्हणाली, "तू वेडी आहेस का?" आई त्या अवस्थेत होती. आई ऑपरेशन थिएटरमध्ये जात होती आणि आई त्या अवस्थेत होती. त्या पेनमध्ये पण ती मला सांगते, की "तू वेडी आहेस का? तुला तुझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा ब्रेक मिळतोय. तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचा चान्स मिळतोय. मी वाचणार आहे. मला काही होणार नाहीये. माझ्या पोरीला एवढं मोठं काम मिळतंय, ती नाही नाही म्हणू शकत तू." आणि त्याच्यानंतर मी सरांना फोन करून सांगितलं, की "हे असं-असं आहे, असं-असं आहे." आणि मला शशांक सरांचं फार कौतुक वाटतं. म्हणजे मी त्यांच्यासाठी म्हणजे तो माणूस माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मी एवढी ग्रेटफुल आहे, शशांक सोळंकींसारखा, की ते म्हणाले, "ठीक आहे, तू आत्ता शांत हो. आपण थांबू थोडे दिवस." कुठला प्रोड्युसर असं म्हणतो गं? आणि हे सगळं झालं आणि मग सगळं छान सुरळीत झालं. मग नंतर आई पण हे झाली, व्यवस्थित झाली. मग त्याच्यानंतर कन्यादान झालं. मग माझा प्रोमो शूट होता 1 जानेवारीला. मग ते झालं आणि मग तिथून सगळा प्रवास हा सुरू झाला. मग तेव्हा तू जेव्हा मुंबईला आलीस तेव्हा आईला घेऊन आलीस? नाही, आई माझी बँडेजमध्ये आणि ते तेव्हा खूप महिने होतं पुढे 6 महिने वगैरे. ओके. दॅट वॉज व्हेरी पेनफुल. ती सगळी ट्रीटमेंट चालूच होती. पण त्याही वेळेला म्हणजे मला आठवतंय कन्यादानच्या वेळेला माझा मार्चमध्ये वाढदिवस असतो 29 मार्चला. तर त्यावेळेला तो पहिला वाढदिवस असा होता, की जेव्हा मी आई-बाबांपासून लांब असणार होते. हं. तर तरी सुद्धा आई-बाबा मला सरप्राईज द्यायला सेटवर आले. आईने सगळ्या सेटसाठी गुलाबजाम बनवले होते. त्या बँडेज म्हणजे ते सगळं असून सुद्धा ते केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी शशांक सरांना सांगितलं. शशांक सरांनी अख्ख्या सेटला आमरसपुरीचं जेवण दिलं होतं. त्यांनी एक केक मागवला होता मोठा. तो खूप मोठा केक होता आणि त्यांनी खूप केलं होतं. त्यामुळे ही इज लाइक अ फादर फिगर टू मी. म्हणजे इतका प्रेम करणारा माणूस आणि इतकी चांगली माणसं पहिल्याच सीरियलला मिळणं, ह्याला नशीब नशीब लागतं. लागतं. ह्याला नशीब लागतं. आणि सगळे को-स्टार, सगळी माणसं म्हणजे शरद काकांपासून सगळेजण खूपच प्रेमळ. ते शेवटी आई-वडिलांची पुण्याई आहे. खरंच, खरंच, खरंच. अगदीच. बरं, हा तुझा पूर्ण प्रवास पाहताना जी तुझी बहीण आहे, तिचं कशा पद्धतीने तुला प्रोत्साहन होतं या सगळ्या पूर्ण जर्नीमध्ये? अरे, ती जामच गोड आहे. म्हणजे ती सायकॉलॉजिस्ट आहे आणि तिने करियर निवडलंय. म्हणजे आमच्या घरामध्ये ना खरं बघायला गेलं तर उलटं आहे. ती मोठी आहे, मी लहान आहे. ओके. म्हणजे हवं तेव्हा मी हवं मोठी तेव्हा मोठी असते असते. हां. येस. पण मोस्ट ऑफ द टाईम मी खूप बडबडी आहे. ती खूप शांत आहे. शी शी व्हेरी शांत, कंपोज्ड अशी मुलगी आहे ती. खूप समजूतदार आहे. मी दंगा करते नुसता आरडाओरडा आणि ती अशी एकदम "दीदी बास आता." अशा मला झोनमध्ये आहे ती. बरं, तिचं सजेशन वगैरे काही घेतेस तू कुठल्या गोष्टीसाठी? काही तुझ्या तुझ्या करिअरच्या बाबतीत कधी तिचं सजेशन वगैरे काही घेतलंस? करिअरच्या बाबतीत सजेशन म्हणजे आमच्याकडे ना एक रूल आहे, की कुठलाही रूल म्हणजे तो अलिखित रूल नाहीये, तो असा बनलेला रूल आहे, बनलेला रूल की आहे. कुठलीही गोष्ट करायची म्हणजे घरातलं एक छोटंसं फर्निचर जरी घ्यायचं असलं ना, तरी सुद्धा आम्ही चौघांची मतं असतात त्याच्यावर. ओके. आणि ती कन्सिडर करूनच केलं जातं. सो कुठल्याही करिअर मधली कुठलीही गोष्ट करायची झाली ना, तरी तिघांचं मत म्हणजे आपण सोडून बाकीच्या तिघांची मतं ही असतातच. सो पण आमच्या घरामध्ये ते एक आहे, की तुला आनंद मिळणार आहे का? मग तू कर. तुला सगळे रूल्स एंड रेग्युलेशन्स माहिती आहेत आयुष्यामध्ये. तुला काय फॉलो करायचंय, काय नाही करायचंय हे सगळं माहिती आहे. आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू कर. हे प्रत्येकाच्या बाबतीत आहे, नॉट ओन्ली मी. म्हणजे मुक्ताच्याही बाबतीत तेच आहे, माझ्याही बाबतीत तेच आहे. सो बरं. हे असं झालं आहे. पहिली-वहिली कमाई या क्षेत्रातली. पहिली कमाई हां. या क्षेत्रातली. ती काय केलीस आणि किती होती ती? बापरे! खूप कमी होती. मी सांगते एक किती ₹5,000 वगैरेच असेल. म्हणजे ₹1000 पर डे होता माझा. हां, 5च दिवसाचं शूट होतं ते. हेच झुंजच्याच झुंजच्या वेळेचा वेळेला. हां, 5च दिवसांचं शूट होतं त्यावेळेला तर मग ती ₹5,000 होती. मग त्यावेळेला आईला साडी घेतली. माझ्या आजी-आजोबांना पत्ते खेळायला खूप आवडतात. मग त्यांच्यासाठी मी पत्त्यांचा घेतला होता कॅट.
होय, जो seriously? अजूनही आहे त्यांच्याकडे, ते अजूनही घेतात. पहिल्या पैशातून पत्त्यांचा काठ कोण घेत? कारण कारण त्यांना ते आवडतं ना सगळ्यात जास्त. ते रोज रात्री पत्ते खेळतात. त्यांना कपडे बिपड्यांची फार काही हे नाहीये. मग दुसऱ्या कमाईमधनं मग त्यांना बाकीच्या गोष्टी म्हणजे साडी आणि झब्बा बिब्बा घेतला, पण पहिला पत्त्यांचा काय सो अजूनही आहे त्यांच्याकडे. ते अजूनही त्याच पत्त्यांनी खेळतात मोस्ट ऑफ द टाईम. आजी आजोबांनी जेव्हा फर्स्ट टाइम तुला रेणुकाताईंसोबत किंवा मकरंद दादांसोबत ऑन स्क्रीन पाहिलं, तेव्हा त्यांचे काही वेगळे एक्सपिरियन्स तेव्हा त्यांचे वेगळे हावभाव असतील किंवा त्यांचा पहिला फोन आल्यावर काय म्हणाले? त्यांना कौतुक आहे. त्यांना खूप कौतुक वाटतं आणि काही नाही त्यांना त्यांना आनंद झाला होता. बस बाकी असं काही स्पेसिफिक नाही. म्हणजे पण ते खूप खुश होते. पण सगळ्यांना पहिली भीती पण होतीच, की या क्षेत्रात पाठवायचं आपल्या पोरीला. पण तेव्हा आई-बाबा खूप स्ट्राँग राहिले होते माझ्या पाठीशी. बरं नाही बोलणारं कोण होतं? या क्षेत्रात नको जाऊस. नको जाऊस असं बोलणारं माझ्यापर्यंत काही नाही आलंय, कारण ते आई-बाबांनी हँडल केलंय. ओह! हां. माझ्यापर्यंत नाही आलं काहीच. कधीच माझ्या आई-बाबांनी माझ्यापर्यंत येऊ दिलं नाहीयेत काही गोष्टी. म्हणजे मधुरला जे करायचंय ना, ते तिला करू दे. अच्छा आम्ही तुला आहोत. मधुर मधुर, मधुर. का मधुर? मधुर. इट्स अ शॉर्ट फॉर्म. मनू किंवा मधुर. बरं हे कोणी बहिणीने की नाही, आई-बाबा. हं, आई-बाबांनीच? हं. बरं तुझं बॉर्न कुठे झालंय मुळात? मी जन्माला आले कराडला. वॉव! माझा जन्म कराडचा आहे. कारण माझी आई खूपच कॉम्प्लिकेटेड. माझी आई आहे कोल्हापूरची. ओके. पण माझी मावशी डॉक्टर आहे, सख्खी मावशी. ती कराडला असते. सो तिचं हॉस्पिटल आहे कराडला. सो माझा जन्म कराडला झाला. आणि बरं. माझे बाबा आहेत साताऱ्याचे. सो मी मूळची म्हणजे साताऱ्याचे आणि मग आम्ही नंतर पुण्यात राहायला आलो. सो मी पुण्याची. सो बरं. सगळं मी मिक्स आहे. तर अशी तू एक तर खूप क्वचित मालिकाच केल्या आहेत हं. बेसिकली आणि त्याही मोजक्याच केल्या आहेस. बोटावर मोजण्या एवढ्या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे स्क्रिप्ट आल्या नाहीत, की तू जास्त गेली नाहीयेस ऑडिशनला किंवा अशा शोधात गेली नाहीयेस तू कधी, की मला काहीतरी करायचं आहे? नाही, मी शोधात गेलीये. मला एक ती खंत आहे आजपर्यंतची. अ, एक टेलिव्हिजन ॲक्टर म्हटल्यावर त्यांना फिल्म्समध्ये कास्ट केलं जात नाही. हे का नाही केलं जात? हा मला पडलेला एक प्रश्न आहे. आणि द थिंग इज तुम्ही टेलिव्हिजन करू नका, तुम्ही फिल्मसाठी थांबा. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं असं, ठीक आहे आम्ही थांबतो, तेही करतो. पण प्रत्येकाचीच फायनान्शियली परिस्थिती तेवढी स्ट्राँग नसते. तुम्हाला पोटासाठी काही ना काहीतरी करायला लागतंच ना. मग त्याच्यासाठी तरीही थांबलं, तरीसुद्धा मग तुला फिल्म्स मिळत नाही कारण तुझी पॉप्युलॅरिटी कमी आहे, तू टेलिव्हिजन कर. अरे मग कशाने तरी मग मी टेलिव्हिजन केलं, की नाही तू टेलिव्हिजनच करते ना, मग त्यांना टेलिव्हिजन ॲक्टर नकोय. मी करायचं काय? करायचं काय? हा एक खूप मोठा प्रश्न पडतो. हं. म्हणजे माझं असं होतं, की माझं काही चुकत असेल, तर मला सांगा. मी करते. मी ॲज अॅन ॲक्टर तुम्हाला काय हवंय? एक ॲक्टर हवाय ना, जो सक्षम अभिनेता असेल, हं. अभिनेत्री असेल, असा असा माणूस हवाय, एक चांगला आर्टिस्ट हवाय, जो ते कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला तुम्ही असं सांगितलं ना, की नाही आवडली तुझी ऑडिशन, तू कमी पडतेस, तू अजून काम कर, तर मला उलट आवडेल. मला सांगा. आय विल वर्क ऑन दॅट. पण तू टेलिव्हिजन करतीयेस किंवा सीरियल केलीस ना गं तू. असं सांगितलं की मग ते खटकतं. हे मी तुला 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतेय. कारण की काही काळ होता त्यावेळेला मी थांबले होते. म्हणजे जीवलगा केल्यानंतर मी कन्यादान घेतली. सॉरी जीवलगा केल्यानंतर शुभविवाह घेतली. हं. तर जीवलगासारखी एवढी चांगली सीरियल केल्यानंतर त्याच्यानंतर मी शुभविवाह घेतली. तर मधली जी वर्ष होती मी त्या गोष्टीसाठी थांबले होते. की आपण एखादी फिल्म करूयात, आपण एखादं वेब सीरीज करूयात, या सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये मी एक नाटक केलं, हं. जे खूप उत्तम नाटक आहे. कारण ॲज अॅन आर्टिस्ट म्हणून मला खूप चांगले-चांगले रोल्स करायला जास्त मजा येते ॲक्चुअली. म्हणजे त्याच्यामध्ये मी अजून काय देऊ शकते आणि काय करू शकते. एक तर मी आमने-सामने खूप दिग्गज लोकांबरोबर केलं. मंगेश कदम, लीना भागवत, रोहन गुजर खूप चांगला को-ॲक्टर. आम्ही आम्ही तिघांबरोबर आणि नीरज शिरवईकर. हा येस. इतका कमाल रायटर आणि कमाल डिरेक्टर आहे ना. मला एकतर नाटक करायला भयंकर आवडतं. थिएटर करायला मला खूप आवडतं. सो मी नाटक केलं, आमने-सामने केलं. लोकांपर्यंत ते पोहोचलं सुद्धा आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स फायनान्शियल गोष्टींमुळे कारण कोव्हिड झाला होता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर कुठल्यातरी सिच्युएशन खाली मला आमने-सामने सोडायला लागलं आणि मला शुभविवाह घ्यायला लागली सीरियल.
मला सतीश सरांचा फोन आला होता. ऍक्च्युली नाटक आणि सिरियल मॅनेज होणार होतं, पण ते पुढे जाऊन खूप दौरे आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला नाटक सोडायला, आणि त्याची खूप खंत माझ्या मनामध्ये आहे की मला आमने सामने सोडायला लागलं. कारण ते एक बाळ होतं जे मोठं मोठं होत गेलं, आणि आय एम व्हेरी हॅपी की आता त्यांचे प्रयोग हाऊसफुल आहेत. मला खूप जास्त आनंद होतो, कारण ते नाटकच खूप सुंदर आहे. पण कुठल्यातरी एका कारणांमुळे, म्हणजे फायनान्शियल गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मला नाटक सोडायला लागलं, आणि मला ही सीरियल मी घेतली. ह्या सीरियलमध्ये पण मी खूप शिकले, आणि खूप काही गोष्टी झाल्या. खूप छान-छान गोष्टी झाल्या. काय करायचं, काय नाही करायचं हेही मला कळलं कारण काय पहिलीच अशी सीरियल आहे की जी 1000 एपिसोड्स माझी होती. बट स्टिल मला असा प्रश्न पडतो, की एकतर हे असं डिफरन्शिएट होतंच का? की हे टेलिव्हिजन ॲक्टर आहेत आणि हे फिल्म ॲक्टर आहेत किंवा हे थिएटर ॲक्टर आहेत. आर्टिस्ट हा आर्टिस्ट असतो ना, ॲक्टर हा ॲक्टर असतो. ॲक्टरची ही भूकच असते, की त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये काम करायचंय. मला मला स्वतःला मी टेलिव्हिजन केलंय, मला फिल्म करायची आहे, मला थिएटर करायचं आहे, मला वेब सीरीज करायची आहे, मला जे काही मिळेल मला ते करायचंय. कारण जेवढी वेगवेगळे कॅरेक्टर्स मी करेन, माझ्यातला मला स्कोप बघायचा ना, म्हणजे मी केवढी पुढे जाऊ शकते. मला स्वतःला चॅलेंज करायला, ॲज अन ॲक्टर म्हणून मला स्वतःला चॅलेंज करायला मला भयंकर आवडतं. मला माझे आजपर्यंत मिळालेले माझे जे काही कॅरेक्टर्स होती, ती सगळी खूप चॅलेंजिंग रोल्स होते. खूप स्ट्राँग रोल्स होते. काहीही असू देत, कुठलेही असू देत. म्हणजे मी गायत्रीपासून, मी स्नेहापासून सांगेन तुला. स्नेहा, त्याच्यानंतर सिया म्हणून एक कॅरेक्टर होतं. गायत्री असू देत, गौरी असू देत, अ, विधी असू देत जीवलगामधली, आत्ताची भूमी भूमी असू देत, असं. समीरा असू देत. सगळे कॅरेक्टर्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप चॅलेंजिंग होते माझ्यासाठी. सो मला आवडतं स्वतःला चॅलेंज द्यायला ॲज अन ॲक्टर म्हणून. सो मग आमच्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म का रिस्ट्रिक्ट करताय आणि कुठल्या बेसिसवरती करताय? तुम्ही कोण आहात की आम्हाला सांगा? ॲक्टर ॲक्टर आहे ना यार. मग त्याला तू टेलिव्हिजनचा आहेस म्हणून तुला नाही मिळणार फिल्म. का? व्हाय? बरं आपल्या म्हणजे स्पेशली मराठीमध्ये ग्रुपिझम आहे? आहे असं मला वाटतं. आहे असं वाटतं मला. म्हणजे मी त्याचा काही खूप मोठा फटका खाल्लाय असं मी नाही म्हणणार. पण मला फील होतं. मी आजूबाजूनी बघते. एक एक वाइब येतात ना, आणि माझं एक आहे, की जिथे मला कोणी वेलकम करत नाही, मी तिथे जातच नाही. माझ्यातला पण तो एक ड्रॉबॅक आहे, की मी घुसायचा खूप प्रयत्न करत नाही. पण मला तर तुम्ही वेलकमच करत नाही आहात. मी एक आर्टिस्ट आहे. तुम्ही मला सपोज त्या आर्टिस्टने आर्टिस्टला रिस्पेक्ट नाही दिला, तर कोण देणार कोणाला रिस्पेक्ट? आपण एक ॲज अ माणूस, माणूस येस. म्हणून आपण एकमेकांना सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं, तर किती मजा येईल, आणि किती, किती, किती विषय आहेत आयुष्यामध्ये करायला. ॲक्चुअली. बरं तू हिंदी ट्राय केलंस कधी? हिंदी मी नाही ट्राय केलंय. म्हणजे मी ऑडिशन्स दिल्यात. मी हिंदी माझी सुरुवातच एका हिंदी फिल्ममुळे झालेली आहे. सिरियसली? अरे यार! कमॉन हां, ऐकायचंय किस्सा. म्हणजे मी असं म्हणू शकते, की मी खूप म्हणजे ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून पुढे आलेली आहे. अय्यामध्ये एक छोटंसं कॅरेक्टर होतं. वॉव! दॅट वॉज नॉट अ कॅरेक्टर. दॅट वॉज "दीदी दीदी चलो ना." मला झोन होता. पण ते मी केलेलं आहे. पण दॅट वॉज एक खूप चांगला एक्सपिरियन्स, वेगळा एक्सपिरियन्स होता तो. कारण मी त्याच्या आधी काहीच केलं नव्हतं. त्याच्यामध्ये अरे! मी त्याच्या आधी फक्त कॉलेज कॉम्पिटिशन्स वगैरे केल्या होत्या. मी ते हे कॅमेरा फेसच केला नव्हता. सो त्यावेळेला ते सगळं काय असतं, कसं असतं ह्याच्यातच मी स्टंड होते, आणि त्याच्यात राणी मुखर्जी आणि येस. हां, म्हणजे सचिन कुंडलकर वगैरे हे सगळेजण होते, आणि ह्या सगळ्या. बरं, त्याच्या बाबतीत मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल, की ती फिल्म झाली, ती खूप कधी काळाची झाली, आणि त्याच्यानंतर मी सचिन सरांबरोबर गुलाबजाम केली. तुला हे क्षेत्र निवडावंसं का म्हणजे किंवा नको, इथे नाही काही घडत आहे आपलं. हेही मनात कधीतरी वाटलं असेल, की नाही होत आहे काही आपलं वर्कआउट इथे. चल आपण लेट लेट गो करूया आणि पुढे जाऊया. आपण हे सोडून देऊया क्षेत्र. लेट गो करूयात असं मला कधीच नाही वाटलं. कारण मी काम करताना, मी अभिनय करताना, मी कॅमेऱ्यासमोर असताना, मी स्टेजवर असताना, मी जेवढी खुश असते ना, जेवढं समाधान मला मिळतं ना, तेवढं मला कशातच नाही मिळत अगं. मी कशातच म्हणजे मी नाही राहू शकत आनंदी तेवढी. आणि मी प्रयत्न केलाय. म्हणजे स्टार्टिंगला सुद्धा प्रयत्न केलाय. म्हणजे मी माझ्या आई-बाबांचा बिझनेस आहे. दोघंही इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. सो त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे मी जायचे सुरुवातीला.
जेव्हा मी या क्षेत्रात नव्हते, म्हणजे मी नाटक बिटक करायचे, म्हणजे मी कॉलेजमध्ये नाटक वगैरे करायचे, कॉलेजमध्ये असताना जेव्हा सीए करत होते, सीए ची तयारी करत होते त्यावेळेला. पण मला ना खूप माहित नाही, मला नाही आवडायचं ते. जमायचं, सगळं करायचे मी. पण मला ते मजा जी असते ना, एक आनंद जो असायचा ना, आता ही सीरियल शूट कर किंवा काहीही कर, 15-15, 18-18 तास जरी शूट केलं ना मी, तरी सुद्धा मला प्रॉब्लेम नसतो. फक्त असं होतं, की हां, मला थोडा वेळ तरी झोपू दे यार. हे फील येतो. पण आता उद्यापासून मला शूटला नाही जायचंय, असं मला नाही होत. मला कधीच नाही होत. म्हणजे मला कितीही काम दे, मला तू कितीही शूट करायला सांग, तू मला कितीही अभिनय करायला सांग, मी करेन. एक वेगळं कनेक्शन आहे त्याच्याशी. त्यामुळे त्याच्याशिवाय मी काहीतरी वेगळं करेन किंवा त्याच्यामुळे मला काम मिळत नाहीये म्हणून मी डिमोटिव्हेट झाले. ऑफकोर्स डिमोटिव्हेशन येतं आपल्याला, कारण जेव्हा कामं मिळत नाहीत, तेव्हा असं होतं की आपलं काही चुकतंय का? आपल्यात काही कमी आहे का? काय होतंय? बरं काही कमी असेल तर मला सांगा, ॲटलीस्ट मी त्याच्यावरती काम तरी करते. असं असं होतं. पण हे सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून जावं असं असं फील मला कधीच नाही आलंय. म्हणजे अजूनपर्यंत नाही आलंय आणि मला खात्री आहे की ह्याच्या पुढेही नाही येणार. बरं, तुझ्या लव्ह स्टोरीकडे येऊया. लव्ह स्टोरी कशी, कुठे, कधी भेट झाली आणि कशा पद्धतीने आईला कळलं? असं म्हणाले, की मला कळायच्या आधी माझ्या आईला कळली ही गोष्ट. सो कशी भेट झाली मुळात तुमची अच्छा, दोघांची? माझी लव्ह स्टोरी म्हणजे तू आईला हे माझं अरेंज मॅरेज हां, आहे. राइट, राइट. हां, सो आईला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल कळलं. कळलं होतं. हे माझं बरं. हां. वॉव! हे इंटरेस्टिंग आहे. हे हे खरं जास्त इंटरेस्टिंग आहे. येस. माझं पहिलं जे अफेअर होतं त्याच्याबद्दल आईला कळलं होतं. माझं हे अरेंज मॅरेज आहे. बरं, पहिल्या प्रेमाबद्दल कळल्यावर हां. आई ओरडणं किंवा कोण आहे, काय आहे, ती इन्क्वायरी बसते ना, अरे जशी बापरे! जशी तशी इन्क्वायरी तुझी बसली की नाही? बसली ना. स्टार्टिंगला सगळं छान होतं. ओके. म्हणजे आई किती गोड, माझी पोरगी पहिल्यांदा प्रेमात पडली वगैरे, वगैरे अशी सगळं. कोणती आई म्हणते? माझी आमच्या आई. आईने तर फटके दिले आम्हाला. नाही, नाही माझ्या हिंमत आई. कशी झाली प्रेमात हे पडायची? बघ, ते करूच शकत नाहीत. कारण माझ्या आई-बाबांचं लव्ह मॅरेज आहे. हां. माझ्या आई-बाबांचं लव्ह मॅरेज आहे. माझ्या आजी-आजोबांचं लव्ह मॅरेज आहे. आमच्या घरामध्ये सगळ्यांची ओ लव्ह मॅरेजेस आहेत. ते उलट ते आम्हाला म्हणत होते, की "तू का अरेंज मॅरेज करते? मग लव्ह मॅरेज कर ना." म्हणलं, "नाही, नाही यार, मला नाही करायचं." शिट! हे काय होतं यार? मग मिळतच नव्हतं तेव्हा. वाह! त्यामुळे. ते स्टार्टिंगला जरा खुश होते ते. पण मग नंतर असं झालं, की कोण आहे? काय आहे? ते असं सुमडीत काढून घेतात ना सगळ्या गोष्टी चुपचाप हं, हं, गोडमध्ये. हं. मग ती सगळी माझ्या मागून लोकांकडनं त्यांची माहिती काढणं, हे करणं, ते करणं असं सगळं सुरू होतं. ते झालंच. आणि हे अरेंज मॅरेजचं पूर्ण? अरेंज मॅरेज म्हणजे हे ओळखीमधनंच होतं आणि हे खूप अचानक झालं. म्हणजे त्यावेळेला मलाही लग्न करायचं नव्हतं, त्यालाही लग्न करायचं नव्हतं. पण ते एक असं असतं ना, की जेव्हा होणार आहे तेव्हा ते होणार आहे. असा वाला तो एक झोन असतो हं. ना, तसा होता आणि त्यावेळेला मी चायनाला गेले होते. शांघाय थिएटर अकॅडमीची स्कॉलरशिप मिळाली होती हं. मला. सो मी तिकडे गेले होते शिकायला आणि त्याच्या आधी मला बाबांनी मला सांगितलं आणि ते ना ॲक्चुअली मजे-मजेमध्ये ती म्हणाली, की "हे बघ आपल्यासारख्या पोरींना ना पोरं लगेच काही आवडत नाहीत. आपण वेळ घेतो प्रत्येक वेळेला. हं. तर ना तू पण आत्तापासूनच सुरुवात कर. तू पण नोंदवून टाक." तर माझं झालं मला नाही नोंदवायचं-बिनवायचं काहीतरी. मग मी बाबांना घरी येऊन आमच्यामध्ये आम्ही चिडवा-चिडवी करत असतो ना. त्यामुळे बाबाला म्हटलं, "बाबा तुला ना माझी काही काळजीच नाहीये. तू ना काही बघतच नाहीस माझ्या बाबतीत वगैरे. तू असाच वागतोस, तू तसाच वागतोस." तो म्हणला, "गप्प बस हां मधुर, अति करू नकोस म्हणे." म्हटलं, की "तू खरंच असं करतोस?" तो म्हणला, "थांब आता थांब." आणि त्याने नाव नोंदवलं गं माझं. आणि मी म्हटलं, ही कुठली धमकी आहे?" आणि त्याने ना माझं फोटो टाकला, ना माझं काही प्रोफाईल लिहिलं, नुसतं नाव टाकलं आणि सबमिट करून टाकलं. त्याच्यामध्ये काहीच फिल फील नव्हतं केलं नव्हतं. त्याने. हां, म्हणजे कोण आहे ही मुलगी म्हणजे लोकांना वाटेल कोणीतरी फ्रॉड आहे, असा वालाच फील येईल, असंच होतं ते ओके. सगळं. आणि त्याला फक्त दाखवायचं होतं, की तुझं असं बोललीस ना, तर मी करू शकतो. असं फक्त त्याला दाखवायचं होतं. पण ते सगळं झालं आणि मग डिलीट करून टाकलं पुढच्या अर्ध्या तासात प्रोफाईल, की ओके. सी मी हे करू शकतो. बोलू नकोस. विचार करून बोल माझ्याशी जे हं. बोलायचंय ते. तेव्हा आम्ही चिल होते. मग त्या लोकांचे ना खूप फोन यायला लागले, की तुम्ही डिलीट का केलं? डिलीट का केलं? मग त्याच्यावरती तो म्हणला, "नाही तिला लग्नच नाही करायचंय. ते आम्ही जस्ट चेक करत होतो." ना. तरी त्यांचे कंटिन्युअस कॉल्स येतायत, कॉल्स येतायत, कॉल्स येतायत. मग त्यांनी सांगितलं, की सिक्रेट प्रोफाइल नावाचा प्रकार असतो. मग बाबांनी सांगितलं, "नाही ती अभिनेत्री आहे. मी असं नाही करायचंय मला वगैरे." अशा झोनमध्ये.
नाही सिक्रेट प्रोफाईल्स असतात. तर ते म्हणले मला नकोय पण आम्हाला नाहीच करायचंय. तर ते म्हणले नाही आम्ही हे पाठवतो कसे असतात दाखवतो. तर त्याच्यामध्ये आशयचं प्रोफाईल आलं. ओके. तर आशयचं प्रोफाईल आल्यानंतर बाबा म्हणाले की अरे मी या मुलाला ओळखतो. तेव्हा मी, आई आणि माझी बहीण आणि माझे कझिन्स वगैरे आम्ही गेलो होतो गर्ल्स ट्रिपला. आणि तेव्हा म्हणे की "अरे मी ओळखतो ह्याला." मग त्यांनी जनरल हाय, हॅलो, कसे आहात मामा, मामी असं जनरल कॉल केला होता. अरे मग इतक्या वर्षांनी कुठून काय असं? मग नाही असं-असं प्रोफाईल आलं होतं. "अरे तू पोरीचं लग्न करतोयस का?" "अरे हो, हो माझ्याबरोबर." "अच्छा, अच्छा. ओके, ओके. मग भेटायचं का?" अशा झोनमध्ये ते सगळं झालंय. मग त्यांनी बाबांनी मला फोटो पाठवला. मग मी रडले की बाबा सीरियसच झाला अचानक. मी मजा करत होते वगैरे. म्हणलं नाही माझा फॅमिली फ्रेंड म्हणून आम्ही भेटू. मग आम्ही भेटलो ॲज अ त्यालाही करायचं नव्हतं त्यावेळेला, मलाही करायचं नव्हतं. आम्ही दोघंही ॲज अ फॅमिली फ्रेंड म्हणून भेटलो. पण मग ते भेटलो, मग त्याच्यानंतर आम्ही फोन पण नाही केले एकमेकांना. तर त्यावेळेला नाशिकला जाताना त्याने मला कॉल केला. तिथे मला कळलंच नाही की कोणाचा कॉल आहे. मग सुरुवात झाली. मग ते "हां, थांब जरा मी टेकमध्ये मी नंतर करते." "हां, बोल." "हां, सर." "अच्छा नाही थांब जरा शॉट लागलाय नंतर करते." अशा झोनमध्ये आमचं बोलणं सुरू झालं आणि मग हळू आम्ही बोलत गेलो, आम्ही भेटत गेलो. आणि मग झालंच का लग्न. असं काहीच हाऊ मी बोरिंग यू गाईज यार. म्हणजे इथे रोमॅन्टिक असं म्हणायला मग पाहिजे. मी खूप जेन्युइनली सांगू, एंगेजमेंटच्या आदल्या दिवशी मी त्याला सांगितलं होतं, की "तू मला प्रपोज नाही केलंयस, मी लग्न नाही करणार तुझ्याशी." वाह! जी डिमांड प्रत्येक मुलीची असते. ऑफकोर्स यार काहीतरी डेफिनेटली. प्रपोज कर, विचार तरी. मला म्हणाला, की "अरेंज लग्नासाठीच तर भेटलोय." तर म्हटलं, की "किती किती घाण आहे, किती बकवास आहे, मला नकोय असं काही." मग तरी आदल्या दिवशी मी नेल्स करायला गेले होते. तिथून तो मला म्हणाला, की 11 ईस्ट स्ट्रीटला ये कॅम्पमध्ये. भर दुपारी उन्हामध्ये आम्ही त्या 11 ईस्ट स्ट्रीटला गेलो. मग तेव्हा तो तिथे वर आम्ही सगळे आम्ही आम्ही दोघंच जण बसलो होतो, गप्पा मारत होतो. मग त्याने कोणी वेटर-बिटर येत नाहीये ना, असं बघितलं आणि मग खालती गुडघ्यावर जाऊन प्रपोज केलं. आणि मला असं झालं, की किती वाईट आहे ते सगळ्यांना पण सगळं सुमडीत. सो असं पब्लिकली अजून आता तरी केलंय की नाही? नाही मग ते काय एंगेजमेंटच्या दिवशी सगळ्या मित्रांनी करायलाच सांगतात. ते जबरदस्त सगळं तेवढं हां. तेव्हा केलं. मग त्याच्यानंतर झालंच लग्न. मग आमचं लग्न असं चट मगनी चट-ब्यावाला शेड्यूल. आहे कंप्लीट. सो किती वर्ष झाली आता लग्नाला? 8. वाह! सो कसा 8. चाललाय संसार? किती मजा येते? किती स्ट्रगल आहे? छान. स्ट्रगल तर खूप आहे. चांगला चाललाय संसार. असं काही वाईट नाहीये. स्ट्रगल खूप आहे. कारण लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आहे. सो तो पुण्यात असतो, मी मुंबईत असते. सो भेटणं होत नाही. त्यामुळे भांडणं होतात. पण एकदा एकत्र आलो, की मग आमची भांडणं होत नाहीत. शक्यतो टचवूड. बरं शेवटचं भांडण तुमचं कधी झालं? हां, ती खूप होतात. शेवटचं भांडण कधी झालं? शेवटचं भांडण 4 दिवसांपूर्वी. बरं भांडणाचं रिझन आणि सगळ्यात जास्त भांडखोर कोण आहे तुमच्या दोघांमध्ये? आम्ही दोघंही भांडखोर. नाव मधुर आहे बरं का हिचं. भांडखोर नाहीये गं, पण ते ना मी तुला तेच सांगते, हा प्रॉब्लेम लाँग डिस्टन्सचा आहे. लाँग डिस्टन्सला असताना आपण एकमेकांचे चेहरे नाही बघू शकत. त्यामुळे आपल्याला एक्सप्रेशन्स नाही कळत. मग तुझा हा टोन का होता? आत्ता मी काय सिच्युएशनमध्ये आहे, मला आत्ता कशाची गरज आहे, हे समोरच्याला कळणार नाही ना. मग त्याच्यामध्ये तू कुठल्यातरी वेगळ्या टोनमध्ये बोललीस, तर ते असं होऊ शकतं, की तू मला आत्ता ॲक्चुअली खूप प्रेमाने माझ्याशी बोल किंवा मी खूप आत्ता इमोशनली स्टेबल नाहीये, मी खूप स्ट्रेसमध्ये आहे, मला खूप रडावंसं वाटतंय, मला खूप एकटं वाटतंय आणि त्याच्यामध्ये तो खूप चेष्टा-मस्करी करतो. तो खूप मजा-मस्ती करतो आणि त्याचा कधी-कधी खूप ब्लॅक कॉमेडीवाला झोन आहे. मग ते सुरू झालं, की त्याचा त्रास होतो. त्या इमोशनमध्ये असताना. मग त्यामुळे मग भांडणं होतात. बरं मला एक आवर्जून विचार 8 वर्ष झाली लग्नाला. हं. सो बरेच जण आशीर्वाद देतात छानसा. हं, हं. सो कधी मग? सो माही कधी मग? तेव्हा आम्ही दोघं जण एवढंच सांगतो. आमचं आहे ना, मग आम्ही बघून घेऊ. काय? हो. कारण अजून कसं आहे, आमचं लग्न झालं 2018ला. 2019ला जीवलगा सुरू झालं. आम्ही हां. लॉकडाऊनचे जे दिवस आहेत, तेवढीच वर्ष आम्ही एकत्र राहिलोय. ओके. सो 8 वर्ष ही टेक्निकली 8 वर्ष झाली आहेत. तशी आम्ही एकत्र राहायला खूप कमी वर्ष झाली आहेत. सो आता आम्हाला एकत्र राहून बघायचंय. मुद्दा हा आहे. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा होईल तेव्हा होईल. त्याचा बिझनेस आहे पुण्यामध्ये. सो तो सोडून तो इकडे नाही येऊ शकत. सो आमचा तोच एक थोडासा प्रॉब्लेम आहे.
पण म्हणजे माझं एक होतं की तो मुंबईत आला असता, त्याचं मुंबईत असतं किंवा तो जर ऍक्टरच असता किंवा असं सगळं असतं तर किती सुखाचं आणि सोयीचं झालं असतं की मलाही. कारण मला सुद्धा घरी जेव्हा मी एकटी येते तेव्हा असं होतं की 4 भिंती आहेत ना, माझी माणसंच नाहीयेत बरोबर. त्यामुळे हम्म. बऱ्याच गोष्टी अ, काहीही इमोशनल अपडाऊन झाले असतील तर ते सगळे एकटीनेच हँडल करायला लागतात. फॅमिली असा प्रकारच नाहीये मुंबईमध्ये. पण आता ठीक आहे, म्हणजे एवढं पण माझं म्हणजे माझ्यात ना ॲक्सेप्टन्स पॉवर खूप स्ट्राँग आहे, की ठीक आहे, आपलं आपलं हे पॅशन आहे. मी माझं करियर करतीये. तुझं ते पॅशन आहे. तू तुझं करियर करतोयस. म्हणजे एक आमचा मोटिव्ह आहे, जो लग्नानंतर लग्न झाल्या-झाल्या मी एक गोष्ट सांगितली होती, की लग्न झालंय म्हणजे तू तुझं लाईफ विसरलास, मी माझं लाईफ विसरले असं नाहीये. तुझं एक लाईफ आहे, माझं एक लाईफ आहे आणि आपल्या दोघांचं मिळून एक लाईफ आहे. हे असं राहिलं तरच ते नातं टिकू शकतं. राईट. नाही तर प्रत्येकाचीच स्पेस आपण नवरा झालोय मी किंवा मी बायको झालीये तुझी, म्हणून आपण एकमेकांची स्पेस ऑक्युपाय करायचा प्रयत्न केला ना, तर आपण एकमेकांना इरिटेट होऊ एका पॉइंट नंतर किंवा मग ती भांडणं वाढत जातात. मग ते नवरा-बायकोंमध्ये क्लॅशेस होतात आणि मग ते सगळं होतं. जर पुढे नातं टिकवायचं असेल आणि मैत्रीचं नातं पण ठेवायचं असेल, तर मग हे दोघांनी प्रत्येकाची स्पेस आणि आपणही एकमेकांची स्पेस जपणं खूप गरजेचं आहे आणि कोणीही कोणाच्याही ग्रोथच्या आड नाही आलं पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्टच केला पाहिजे. सो त्यामुळे हे असं छान आहे. बरं, जशी तू म्हणालीस की मी म्हणजे आई वडील असेल कोणी असू दे, एक रडणं, एक दुःख शेअर करणं या सगळ्या गोष्टी. मुंबईत तसं तुझं जवळचं कोण आहे? ज्याच्याजवळ तू जाऊन हक्काने रडतेस, हक्काने बोलतेस, तुझे पर्सनल इश्यूज असू दे किंवा इंडस्ट्रीतले प्रॉब्लेम असू दे, ते हक्काने शेअर करतेस, अशी कोणती व्यक्ती? एक म्हणजे माझे 2 रूममेट्स शर्वरी लोहकरे आणि ओमप्रकाश ओके. शिंदे आणि त्यानंतर यशोमान आपटे, काजल पाटील आणि अक्षय राज. म्हणजे माझ्या सीरियलमधली माझी बहीण मनू हं. आणि तिचा नवरा अथर्व. हे तिघं जण. सो ह्यांच्याकडे मी जाऊन हक्काने ते आहेत. ते ते माझेत. हक्काने रडू हो, शकतेस, हो, सांगू हो, शकतेस, हो, सगळ्या हो, गोष्टी शेअर हो, करू. हो. कोणाचा सल्ला सगळ्यात जास्त ऐकतेस त्या तिघांपैकी? तिघांपैकी मी सगळ्यांचेच सल्ले ऐकते आणि करते माझं स्वतःचं. हम्म. हे पण चांगलं मी आहे. ऐकते ऐकावे सगळ्यांचंच. जनाचे हां. करावे मनाचे टाईप. सगळ्यांचा परम्युटेशन, कॉम्बिनेशन काढून मी स्वतःचं. पुढे जाते. बरं, असा कोण फ्रेंड आहे ज्याने चीट केलं या इंडस्ट्रीमध्ये, की खरंच यार पाठीमागून खंजीर खूप बसलाय याने? अगं अशी खूप लोकं आहेत गं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहे. अशी खूप लोकं आहेत. मी तुला असा मी अनुभव तुला आलाय? खूप जेन्युइनली सांगते, की ही जी 5 जण मला ह्या शुभविवाहाच्या काळात म्हणजे शर्वरी आणि ओमप्रकाश ही 6 वर्ष, 7 वर्षांपासूनचे मित्र आहेत. शर्वरी लोहकरे, शरूताई तर ती माझी ताई आहे. हं. म्हणजे ती माझी म्हणजे मैत्रीण मी नाही म्हणू शकत, ती ताई आहे. ओके. पण हे जे बाकीचे सगळे जण आहेत ना, म्हणजे मी आज ह्या ज्या 5 जणांची नावं घेतली ना, हे मला यावेळेला सापडलेले खरे माझे मित्र आहेत. अच्छा. आजपर्यंत इंडस्ट्रीमध्ये मी तुला खूप जेन्युइन म्हणते, माझा मित्र कोणीच नव्हता. कन्यादानमध्ये पण कोणीच नव्हतं. हक्काने मी कोणालाही माझ्या स्पेसमध्ये आत येऊच दिलं नाहीये. जे मी ह्या 5 जणांना येऊ दिलं. पण हां, आहेत अशी कारण पण मी लहानपणापासूनच अशी आहे. मी तशीही माझ्या स्पेसमध्ये खूप कमी लोकांना येऊ देते. कारण इंडस्ट्री सोडूनच दे. इंडस्ट्रीमध्ये आपण काम करायला येतो. त्यामुळे बरीच लोकं म्हणजे मी कोणालाही दोष नाही देते या बाबतीत. सी कसं आहे आपण काम करायला येतो. त्या कामापुरतं आपण कामावरती फोकस करायचा का ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करायचा? हा पण एक मुद्दा येतोच. पण एक पिलर लागतो ना. पिलर लागतोच ना, पण प्रत्येकाची फॅमिली आहे ना गं इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे बरीच लोकं जी एकटी-एकटी असतात. आता माझी माझी आत्ता खूप जवळची एक मैत्रीण झाली आहे. ती म्हणजे शिवानी मुंडेकर. ओके. हां. पण तिच्याशी मी आत्ता जास्त ती पण एक ह्याच्यामधला भाग आहे. पण ना कशी खूप कमी लोकं असतात, की ज्यांच्याबरोबर आपली वाइब मॅच होते. हं. ज्यांच्याबरोबर आपण खूप कम्फर्ट झोन शेअर करतो. सो अशी फारच कमी माणसं असतात आणि माझं हे लहानपणापासूनच आहे. मी माझे मित्र-मैत्रिणी असे जे काही खूप ग्रुप असतो ना लोकांचा, तसा कधीच नव्हता. माझी हार्डली म्हणजे ह्या बोटांवरती मोजू शकतेस एवढीच लोकं आहेत. पण ती आहेत, ती आहेत. बरं, पाठीमागून खंजीर खूप असते.
हो हो असं झालेलं आहे. म्हणूनच अशा बऱ्याचदा हे फक्त असा तो किस्सा इंडस्ट्रीत मला नाही, नक्कीच जाणून फक्त इंडस्ट्रीत नाही, त्या इंडस्ट्रीच्या बाहेरही झालेलं आहे. म्हणजे अदरवाईज पण लाईफमध्ये झालेलं आहे. म्हणूनच मी स्वतःला असं मोल्ड केलंय, की मी स्वतःजवळ कोणाला फार येऊ देत नाही. कारण मी भयंकर लेव्हलला ओव्हर इमोशनल मुलगी आहे. मी घुसले तर मी घुसले. नाही तर मी घुसत नाही. मी घुसले तर मी खूप घुसले आणि मग मी खूप करते. मग मी खूप प्रेम करते आणि जर ना मग मग जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समोरासमोर शेअर करावे. जी व्यक्ती आपल्याबद्दल बोलणार नाही असं आपल्याला वाटतं, तीच व्यक्ती आपल्या अपोझिट काहीतरी बोलते आणि हे आपल्याला तिसऱ्याच व्यक्तीकडनं कळतं. आणि असं होतं की मग मला सांगायचं होतं ना, तुला सपोज ते करायचं होतं तर मला सांगायचं की तू मला सांगू नकोस, मी करतीये ते. मी तुझ्या काळजीपोटी बोलत होते. आ, ही गोष्ट कॉमन आहे आपल्या क्षेत्रात, पण ही गोष्ट खूप हो, नॉर्मल आहे. पण ते त्यावेळेला हे खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आता असे बरेच मोठे-मोठे पण गोष्टी घडल्या आहेत. पण मला त्या नंतर-नंतर एका पॉइंट नंतर मला अफेक्ट होणंच बंद झालं होतं. अच्छा. म्हणजे हीच गोष्ट माझ्यासाठी खूप स्ट्राँग होती. म्हणजे मी जे तुला म्हणाले, की मी ओव्हर सेन्सिटिव्ह मुलगी आहे. सो मला छोट्या-छोट्या गोष्टी पण खूप हर्ट होतात. बरं, आपण एक छोटंसं रॅपिड हं. फायर राउंड घेणार आहोत. थिएटर और टेलिव्हिजन? हं. थिएटर की टेलिव्हिजन? रंगभूमी की असं मालिका? असं तू मला पेचात पाडतेस तू. आताच मी हे सांगू शकते. मग मी आत्ताच जस्ट टेलिव्हिजन केलंय तर रंगभूमी. बरं. तुझं आयुष्य बदलणारी भूमिका? माझं आयुष्य बदलणारी भूमिका अ, गायत्री. माझी बरं. पहिली सीरियल. 90च्या दशकातली मराठी इंडस्ट्री एका शब्दात फन. आणि आत्ताची मराठी इंडस्ट्री एका शब्दात. इंटेन्स. बरं. अशी भूमिका जी नाकारली आहे पण आजही आठवते. मी नाकारेन एवढ्या भूमिका झाल्या नाहीयेत माझ्याकडे. बरं असा मी एखादा आजपर्यंत कुठल्या कामाला नाही नाही म्हणले. हे काय. बरं असा दिग्दर्शक ज्याच्याबरोबर काम करायला पुन्हा आवडेल? पुन्हा आवडेल. मग असे दिग्दर्शक सचिन कुंडलकर आहेत. त्यांच्यावर मला परत एकदा काम करायला आवडेल किंवा ज्यांच्यावर मी कामं केली नाहीयेत. अशी अशी पण बरीच माणसं आहेत. समीर विद्वंस बरोबर मला काम करायचं आहे. प्रकाश कुंटे बरोबर मला परत काम करायचंय. प्रकाश ओके. कुंटे गायब म्हणजे कुठे आहे? प्रकाश कुंटे कुठे आहे? प्रकाश कुंटेबरोबर मला परत काम करायचंय. अँड जरा हटकेमध्ये मी एक छोटं कॅरेक्टर केलं होतं स्टार्टिंगला. सो प्रकाश कुंटेबरोबर मला परत काम करायचंय. अर्ली मॉर्निंग शूट या लेट नाईट पॅकअप? लेट नाईट बॅकअप. स्टेजवरची भीती की कॅमेऱ्याची भीती? स्टेजवरची भीती. मी तर म्हणेन सरप्राईजची भीती आहे. बरं, अशी कोणती क्वालिटी आहे जी आजचे जे कलाकार आहेत किंवा जे आधीचे कलाकार ज्यांच्यातली एक क्वालिटी तुला ती ऑब्झर्व्ह करायची किंवा घ्यायची, ग्रॅब करायची? असे बरेच कलाकार असतात. म्हणजे असं मी स्पेसिफिक नाव नाही सांगू शकत. कारण माझ्याबरोबर अशी बरीच लोकं होती. त्यांच्या पण पर्सनल असं आयुष्यामध्ये एखादा कलाकार ज्याला तू स्टॉक करते? स्टॉक करते. मग हिंदी, मराठी कोणी कोणी पण कोणी चालणार आहे. कोणी चालेल. मी नंदिता दासला स्टॉक करते. मला ती भयंकर आवडते. त्याच्यानंतर मी मानव कोलला खूप स्टॉक करते. त्याचं लिखाण खूप अमेझिंग आहे. मराठीतल्या कोणालाही मी स्टॉक नाही करत. त्यांना मी सरळ फॉलो करते. वाह! बरं, त्यामुळे सपोज एखादी व्यक्ती आवडली तर मी फॉलो करते. हां. प्रसिद्धी, पैसा की मेहनत? प्रसिद्धी, पैसा की मेहनत? मेहनत. आजपर्यंत जे काही मिळालं ते मेहनतीमुळे मिळालंय मला. त्यामुळे ऑफकोर्स. बरं, ओ-टी-टी प्लॅटफॉर्म या सिनेमा? मला दोन्ही करून एक, बघायचंय. एक. एवढे आपल्याकडे स्क्रिप्ट नाही आले. नाही आल्या? अरे यार! एकच. ओ-टी-टी की सिनेमा? सिनेमा मी छोटासा रोल का होईना पण मी सिनेमा केलाय. सो ओ-टी-टी ट्राय करून बघायचंय. स्क्रिप्ट महत्वाची की मानधन? स्क्रिप्ट. एनी टाईम. चाहते तुला कोणत्या नावाने ओळखतात? आता सध्या तरी भूमी. त्याच्या आधी पण मला खूप कौतुक असं वाटतं, की मला अजूनही गायत्री आणि विधी या कॅरेक्टरनी ओळखतात. हो, हो. अजूनही. मला परवा मेसेज आला माहितीये Instagramवरती, की ताई मी आणि त्या दिवशी शुभविवाहाचा शेवटचा एपिसोड होता आणि मला मेसेज आला, की ताई मी आत्ता असे हे कन्यादानचा शेवटचा एपिसोड बघितला आणि मी खूप रडले आणि माझे बाबा पण खूप हळवे झाले आणि हे ते एवढा मेसेज होता. असे हे कन्यादानचे अजूनही लोकं सीरियल बघतात ती. या काळात घेतलेला म्हणजे या पूर्ण 2025 मध्ये घेतलेला एक महत्वाचा निर्णय? छोट्या-छोट्या गोष्टी मनावरती न घेणं. रादर कुठलीच गोष्ट मनावर न घेणं. वन वर्ड राउंड, ठीक आहे? हं. रंगभूमी? प्रेम.
टेलिव्हिजन, दुसरं प्रेम, सिनेमा, सिनेमा, इच्छा, चाहते, सर्वस्व, अभिनय, लाईफलाईन, नवरा, खूप जवळचा मित्र, क्या बात आहे, डान्स, अस्तित्व. क्या बात आहे. तुला कॅमेऱ्यामध्ये बघून रिॲक्शन्स द्यायचे, ओके. ठीक आहे? काही बोलायचं नाहीये, फक्त रिॲक्शन. बाबा. मराठी मालिकेतील सून जिच्या वर्णात मीठ कमी पडलंय, जिच्या वर्णात मीठ कमी आहे आणि पडलंय. सगळे जेवायला बसले आणि अच्छा, ती अशी असते. वडापाव खाताना एखादा फॅन सेल्फी मागतो. बरं, दिग्दर्शकाने वन मोर टेक सांगितल्यावर तुझा खोटा चेहरा. थँक्यू सो मच मधुरा, खूप मजा आली, खूप Thank धमाल आहे तुझ्यावर you. गप्पा मारून. आणि माझ्यामध्ये प्रेक्षकांनाही आवडलं असणार आहे तुझ्या या गप्पा पूर्ण ऐकायला, तुझा हा पूर्ण प्रवास ऐकायला. सो लवकरात लवकर हिच्या नवऱ्याबरोबर भेटूयात. लवकरच ती भेटीची वाट बघते मी, कधी ती भेट देवा, होणार ही आहे. जी काही माझ्या नवऱ्यावर अडकलेली आहे. बिचारा आहे तो, बिचारा. तू भेट त्याला, आता तुला भेटला तर सगळ्यांना बिचाराच वाटतं, त्याचं काय. नाही आहे तो, पण ठीक आहे, असं काही नाही, तो माझ्यासारखाच बदमाश पण आहे, असं काही नाहीये. ठीक आहे, आपण भेटूया. लवकर. थँक्यू सो मच. थँक्यू, मला पण खूप मजा आली. थँक्यू.